मेरा पहले बहुत ज्यादा वेट की समस्या थी। मेरे हाथ और पैर हमेशा दुखते थे और जोड़ों में दर्द बना रहता था। लेकिन मैंने अपनी लाइफस्टाइल और हेल्थ पर काम करके खुद को बदला। मैंने ये सफर कैसे तय किया, वही आप इस वीडियो में देखेंगे। येस येस सर, थँक्यू. मॅडम गुड मॉर्निंग. आपलं नाव, आपण बाय बॅकग्राऊंड काय करता आणि कुठून आहात? येस सर, माझं नाव सारिका अभिजित महाजन. मी जळगाव इथून आहे. प्रोफेशनल ब्युटी पार्लर आहे माझं. येस मॅडम. आपण या आरोग्य फॅमिलीत येण्याचे कारण काय? तर कारण म्हणजे मिस्टरांचं वाढलेलं वजन. आधी त्यांचा अमेजिंग बदल बघून मग मी आले सर. मला एज तर कमी होतं सर, वयाने तर कमी होतीच, पण मला डिसऑर्डर एवढे होते की जसं की सिझरिंग नंतर माझं खूप वेट वाढलं होतं सर. तर मिनिमम तरी मला आहे ना खूप गुडघ्यांचा खूप त्रास होत होता. जॉइंट पेन करत होते. कमी वयामध्ये उभं राहत नव्हते सर पार्लरमध्ये. आणि पार्लर फील्ड म्हटली म्हणजे आपलं उभं राहूनच काम असतं. Yes. माझ्या तास करून नाही उभं राहायचं सर. येस येस. फेशियल वगैरे करायचं म्हटलं तरी बसून करावं लागत होतं. मला खूप त्रास होता. मला ऍसिडिटीचा पण त्रास होता. आणि मेन म्हणजे लेडीजला जो पीसीओडीचा त्रास असतो ना सर, तो प्रॉब्लेम होता मला. पीसीओडी प्रॉब्लेम खूप झाला. येस येस. ऐका सर्व एवढे तुम्हाला त्रास होते म्हणजे पूर्ण लिस्टच वाचलेली आहेत तुम्ही. जर हे त्रास कमी होण्यासाठी तुम्ही काय केलं असं प्रॉपर सांगा सर्वांना. काही एकांच्या मनात थोडीशी शंका असते, जे नवीन पार्टीशिपेंट, मी काय केलं आणि किती वजन होते तुमचं? येस येस, नक्की सर. माझं या फॅमिलीत आल्यावर माझं रिझल्ट शेअर केलं. प्रकाश सर येस सर, येस आहे ना. मॅडमचा बिफोर आफ्टर आपण बघूया. तत्पूर्वी मॅडम आणि आता किती आहे? सर माझं पहिले 68 वेट होतं सर. मॅडम बिफोर आफ्टर बघा. मॅडम एक मिनिट प्लीज, तुम्हाला थांबवतोय. हा मॅडमचा बिफोर मॅडमच्या, हा मॅडमचा बिफोर आहे बघा. सेकंड डिलिव्हरी नंतर येस येस, सेकंड डिलिव्हरी नंतरचा 68 आणि हा मॅडमचा आफ्टर आहे 58. आताचा फोटो बघा आणि पहिला फोटो बघा मॅडमचा. जबरदस्त असा बॉडी ट्रान्सफॉर्मेशन आहे. खूप छान, खूप छान रिझल्ट आहे मॅडम. सर मी तेच सांगते आता. जसं की सर मी पहिले ना सरांचा रिझल्ट बघितला. मी म्हणजे मध्यंतरी सरांना नाही म्हणायचे नका करू असं, पण सरांना ऍसिडिटीचा म्हणजे त्या सरांना ब्लॉकेज हा प्रॉब्लेम सांगितला डॉक्टरांनी. की वेट नाही कमी केलं तर तुम्हाला ब्लॉकेजची खूप शक्यता आहे. मग म्हणजे घरात जशी काही कंडिशन हेच होते आमच्या घरामध्ये, ज्यामुळे पूर्ण फॅमिली मिस्टरांवरतीच Yes. होती. मग डॉक्टरांनी सांगितल्यानंतर सगळ्या घरामध्ये एकदम वेगळा माहोल झाला होता आमच्या घरात. बरोबर. काय करायचं काय नाही, जसे की आमच्या केस मारी सरांचं आयुष्य बदललं, मिस्टरांनी माझं बदललं. मिस्टर म्हटले मला खूप 8च दिवसात खूप फरक वाटला सर त्यांना. Yes. त्यानंतर मी जॉईन झाली सर. मला हे सगळं काय शक्य झालं हे फक्त तुलित आहार हे बघू शकता आमच्या Yes. मॅडमचा आणि सरांचा बिफोर आफ्टर बघू शकता तुम्ही. पहिले सर कसे होते बघा. कुठं फॅट गाल प्रॉपर हिरोज असे वाटतात. एक नंबर भारी अशी जोडी आहे बिफोर. आणि हा सरांचा आणि मॅडमचा पर्सनल रिझल्ट आहे. हे फक्त मी जीवनशैली चेंज केली सर येस माझी. येस. आणि मॅडम काय घेतलं काय तुम्ही? ते सांगते सर मी. येस. माझी जीवनशैली चेंज केली. 20-40% संतुलित आहाराकडे लक्ष दिलं सर. माझ्याने जेव्हा वर्कआउट होत नव्हता तेव्हा मी सरांना बोलली, सर म्हटलं की हे घे. मी घेत नव्हती. मी माझं स्वतःचं डोकं लावत होती ना तेव्हा. मी सर म्हटले काय म्हणून वर्कआउट पण होईल. मग मी स्टार्ट केलं सर. त्यात माझा वुमन चॉईस पण घेतली सर मी पीसीओडीसाठी. तर त्यानंतर माझ्या पीसीओडीचा प्रॉब्लेम पण
99% नाही सर. आता हे जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार, 80% 20% वर्कआउट आणि 100% कोचचं मार्गदर्शन झालं सर आम्हाला. आणि त्यासोबत एक ब्युटिशियन आहे. मी तुम्हाला एकच सांगू इच्छिते सगळे कॉलवरती लेडीजला, आपण पार्लरमध्ये जातो, आपण फक्त बाह्य अंग सुंदर करतो. अंतरंग जर केलं तरच बाह्य अंग सुंदर होतं आपलं. तर मी नक्कीच सांगू इच्छिते की सगळ्यांनी आपली जीवनशैली चेंज करा. आपले कोचेस जे सांगतात ते गाईड करा आणि ते प्रॉपर फॉलो. मी नाही बोलत आहे, हे फक्त हे बोलते माताचे आहे. हा बघा स्किन रिझल्ट. पहिली स्किन बघा आणि आताची आफ्टर मधली स्किन बघा. येस. तर मॅ- येस येस. आणि तुम्ही आताच म्हटलं मॅडम गोष्ट म्हणजे स्किन बुस्टर तर घेतलंच, पण आपले बाहेरून लावायचे जे मॉइश्चरायझर वगैरे ते पण घेतलं. यूज करता मॅडम. तर आमचे सर्व पार्टिसिपेट आहेत, त्यांना तुम्ही सांगा की तुम्ही आताच बोलल्यात पीसीओडीचा तुम्हाला त्रास होता, त्यासाठी तुम्ही काय घेतलं? त्यांच्या बाहेर होते तेव्हा माझे फक्त डॉक्टर चालले होते. खूप त्रास होता. हा डॉक्टर झाला की तो डॉक्टर झाला की तो. पण तेवढा पुरता फरक पडायचा सर. आणि आता जवळच होत आहे सर. 4 वर्षामध्ये आमचं वेट पण मेंटेन आहे आणि मेन म्हणजे अजूनपर्यंत एकही गोळी नाहीये सर. ना असं कधी व्हायरल इन्फेक्शन होतं ना काही होत नाही. हे फक्त ताकद फक्त न्यूट्रिशनची आहे. हा माझा वैयक्तिक रिझल्ट आहे सर. येस येस. पेक्षा अधिक चांगला येऊ शकतो सगळ्यांना. येस येस, बरोबर तो बोलतो. आणि सर तुम्ही मॅडम तुम्ही सांगत होता तुमचे गुडघे आफ्टर डिलिव्हरी नंतर गुडघे वगैरे दुखत होते, तुम्हाला कमी वयात उठता नव्हते येत, तर त्यासाठी तुम्ही काय घेतलं? माझे ऑइल कमी झाल्यामुळे डॉक्टर म्हटले, आता तुम्ही किती गोळ्या औषधी खाल्ल्या तरी तो काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. फक्त तुम्हाला जंपिंग करायचं नाही, हेवी वेट असल्यामुळे तुम्ही वेट कमी करा असं तसं. डॉक्टरांनी हे सांगितलं की वजन कसं कमी करा असं. तर त्यासाठी आमच्या जीवनात प्रॉपर वेलनेस कोचची गरज होती आणि त्या मार्गदर्शनासाठी आम्हाला आमचे प्रिय आमच्या मिस्टरांना तर मी आमची पूर्ण फॅमिली आहे सर. आणि जसं की माझ्या गुडघ्यांना ऑइल कमी सांगितलं होतं, कॅल्शियम कमी सांगितलं होतं. त्यामुळे आम्ही कोचेसला बोलले मी की सर मला म्हणजे आतले सर मला एवढा त्रास असं असं कसं आहे. सरांनी जसं काही सांगितलं की मॅडम तुम्ही प्रॉपर स्टेप आपलं सतत संतुलित आहार घ्या. त्यानंतर इंचेस मध्ये कमी करायला फॉर्म्युला घ्या. पीसीओडी आणि स्किनसाठी सरांना स्किन बुस्टर दिलं सर. आणि त्यासोबत माझं जसं की गुडघ्यांचा प्रॉब्लेम होता त्यासाठी मी जॉईंट सपोर्ट आणि कॅल्शियम घेतलं सर. येस येस मॅडम. खूप तुम्ही बोलले सरांना वाढत्या वजनामुळे ब्लॉकेज सांगितले, सरांचा रिझल्ट. तर सर शेअर करतील सर. येस येस मॅडम. थँक्यू थँक्यू मॅडम. तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता? मी फक्त कॉलवरती जेंट्स तर ऐकतातच, पण लेडीज आहे की ती इतकी हट्टी असते ना, ती कुणाचंच ऐकत नसते. कारण की मी माझा म्हणून त्या लेडीजला एकच सांगेन, संसार प्रपंच सगळ्यांना आहे, पण स्वतःसाठी 1 तास द्या आणि फक्त आपली जीवनशैली चेंज करा. आपण 1000ची साडी घालतो, शरीर काही काम म्हणजे साथ देत नसेल, गुडघे दुखत असतील, काही असेल, मेडिकल चालू असेल, घरातले मिस्टर म्हणतात आपल्याला की तिचं यायला पाहिजे. त्यांनी म्हणायला पाहिजे तुझा स्टॅमिना काय? तुम्ही जीवनशैली चेंज करा. खूप छान अशी संधी आपल्या आरोग्याची दे की सगळ्यांनी आपली जीवनशैली चेंज करा. स्वतःसाठी 1 तास द्या. थँक्यू मॅडम. बघा मॅडमनी सांगितले स्वतःची जीवनशैली, खानपान आणि कोचचे मार्गदर्शन महत्वाचे, बरोबर ना मॅडम?
येस कोचचे ऐकायलाच लागेल, कारण कोच म्हणजे आपले देवदूत असतात. येस मॅडम, येस. आपल्या आई-वडील येस, ओके, थँक्यू. सर गुड मॉर्निंग. सर व्हेरी गुड मॉर्निंग सर, व्हेरी गुड मॉर्निंग. तर आपले नाव, आपण कुठून आहात, बॅकग्राऊंड आपण काय करता? तर किसन महाविद्यालय येथे एकदम डिपार्टमेंट हेड म्हणून काम करतो. मी पारोडा तालुका जिल्हा जळगाव खानदेश या ठिकाणाहून आलो आहे. येस सर. आणि आपण ही जर्नी जॉईन केल्या होत्या, काय वाढलेलं वजन होतं? नक्कीच सांगेल सर. या फॅमिली जॉईन करण्याच्या पूर्वी मला हायपर ऍसिडिटीचा त्रास होता. या हायपर ऍसिडिटीमुळे ते रात्री पाणी यायचं आणि त्या पाणी आल्याने माझा श्वास काही क्षणापर्यंत असा थांबल्यासारखा होऊन जायचा. त्यानंतर बीपी वाढायला सुरुवात झाली. बीपी वाढायची. बीपी वाढल्याने असे असंख्य आजार माझ्या जीवनात मला आले होते. 88, 89 त्याची वेट झालेलं होतं. या वाढलेल्या वजनाने पण ग्रस्त होतो आणि या आजारांनी पण त्रस्त होतो. आणि सर यांनी आपल्या सुंदर फॅमिलीची ओळख करून दिली आणि नंतर मग मी आपल्या आरोग्य फॅमिली जॉईन केली. आरोग्य फॅमिली जॉईन केल्यानंतर सुरुवातीचाच पहिल्या दिवस वर्कआउट स्टार्ट केला झाला आणि त्या दिवशी समजलं की आपली स्टॅमिना लेवल काय आहे ते आणि आपल्याला काय करावं लागणार आहे. तर माझे कोच यांनी मला आपल्या आहाराबद्दल मार्गदर्शन केलं आणि मी लगेचच माझ्या आहाराला सुरुवात केली. आहार घेत गेलो तसे तसे हळूहळू चेंजेस सुरू केले. अप्रेस घेतल्यानंतर खूप छान वाटायचं, एनर्जी वाटायची. अप्रेस नंतर थोडीशी ऍसिडिटी कमी झाली. जवळजवळ 80% कमी व्हायला सुरुवात झाली आणि 3 महिन्यात तर पूर्ण ऍसिडिटी ही माझी संपली. सकस संतुलित आहाराने वेट कमी झालं, जीवनशैली बदलली, कमी झालो. असे खूप सारे बदल माझ्या जीवनात झाले. जो एक काळ होता त्यावेळेस असं वाटत होतं की आपलं जीवन संपलेलं आहे आणि आजचा काळ असं वाटतं की येस अजून सर, येस सर. खूप छान. सर तुम्ही बोलता की तुम्हाला ब्लॉकेजचा प्रॉब्लेम असा आहे चाललेला, त्यासाठी तुम्ही काय घेतलं सर? सर आम्ही आपले सर्व जे आपल्या सर्वात जबरदस्त प्रॉडक्ट आहे, ज्या नाईट वर्कने सकाळचा अटॅक येत नाही. मी कंटिन्यू नाईट वर्क घेतलं. बीटा हार्ट हृदयाच्या वगैरे असे प्रोडक्ट मी आपला सकस संतुलित आहार घेतलाय. येस, सरांचा बिफोर आफ्टर बघू शकता. मध्ये तर बघा, फोटो काढला, निसर्गरम्य वातावरणात काढलेला फोटो, तरी चेहऱ्यावरचे हावभाव बघा आणि आता आफ्टरचा फोटो बघा कसे दिसतायत सर. पूर्ण शरीरावरील चरबी, सरांची स्किन बघा किती ग्लो करते ती. सर या स्किन रिझल्ट साठी तुम्ही काय घेतलं? तर मी आजही स्किन बुस्टर घेतो सर माझ्या स्किनच्या रिझल्ट साठी. वाढत्या वजनामुळे पूर्ण कपड्यावरती या ठिकाणी पूर्ण काळपटपणा आलेला होता आणि त्यामुळे चेहरा खूप खराब दिसायचा. मग माझे कोच बोलले की स्किन स्किन बुस्टर घे, त्याच्या खूप चांगला रिझल्ट येईल. सुंदर असा रिझल्ट आला. स्किन बुस्टर घेतल्याने माझ्यात खूप चांगला असा बदल झाला. रिझल्ट दिसतच आहे सर, खूप छान असा रिझल्ट आलेला आहे. तर तुम्ही तुमचे वजन खूप वाढलेलं, तर फॉर्म्युला 2 मध्ये तुम्ही काय घेता आणि काय सजेस्ट केलं तुमच्या कोचनी तुम्हाला? मला मल्टीव्हिटॅमिन सेल्युलर सरांनी सजेस्ट केलं. येस. खूप छान रिझल्ट आला फॉर्म्युला 2 घेतल्यानंतर. आणि ज्यावेळेस आपली स्किन लूज पडते त्यावेळेस आपण सेल्फ ऍक्सेप्टेड घेतलं. त्याच्याने पण मला खूप चांगला रिझल्ट आला सर. आणि आजही मी फॉर्म्युला 2 फॉर्म्युला 3 घेतो सर. येस सर, खूप छान. आणि तुम्ही बोलत होता की नाकात हायपर ऍसिडिटी होती तुम्हाला. सर आपल्या काय घेतलं असं, प्रॉपर असं काय घेतलं? बरंच ऍसिडिटीचा त्रास कमी होतो आणि प्रॉपर 2 टाइम सकस संतुलित आहार.
खूप गरजेचं आहे. कारण की ज्या गोष्टी ज्या अन्नातून आपल्याला जे न्यूट्रिशन खत भेटत नाही ते आपल्या सकस संतुलित आहाराने भेटतं आणि याच्याने आपली पूर्ण जीवनशैली बदलते. म्हणजे ज्यावेळेस आपण आपला ब्रेकफास्ट बदलतो त्यावेळेस आपलं जीवन बदलतं. आपण नेहमीच सांगतेच झालंय, मी माझा ब्रेकफास्ट बदलला आणि माझं जीवन बदललं. मी रोज रात्री न्यूट्रिशन घेतो म्हणजे आपला सकस संतुलित आहार घेतो. मी एक दिवस सुद्धा माझा शेक मिस करत नाही. मी सर एक दिवस सुद्धा चेक मिस करत नाही, म्हणून सरांचा अमेझिंग असा रिझल्ट आहे. सर तुम्ही आपल्या सर्व आरोग्य फॅमिलीच्या सदस्यांना काय तुम्ही सल्ला द्याल? नक्कीच मी सर्वांना एकच सांगू इच्छितो, कारण की जे माझ्या जीवनात बदल झाले मी तेच सांगणार आहे. मी त्याच्या व्यतिरिक्त काही सांगणार नाही. नुसतं उड्या मारून काही होणार नाहीये. बघा आपण रोज वर्कआउट करतो, पण 20% वर्कआउट आणि 80% आपलं न्यूट्रिशन आहे. त्यानंतरच आपला 100% रिझल्ट येणार आहे. तर आपले कोच आपल्याला नेहमी सांगत असतात, कारण की त्यावेळेस आपल्याला धाप लागते, आपल्याला थकवा जाणवतो आणि हे का होतं तर आपल्या शरीरात न्यूट्रिशनच्या कमी असल्यामुळे, आपल्या शरीरातले घटक कमी असल्यामुळे आणि ते घटक भरून काढण्यासाठी आपल्याला घेणं खूप गरजेचं आहे. 2 टाइम सकस संतुलित आहार घ्या. दिवसात तुम्ही दुपारी किंवा मग तुम्ही 1 लिटर बॉटलमध्ये 1 सॅशे टाकून आपलं 24 घेऊ शकता. त्याच्याने तुमची एनर्जी व्यवस्थित राहणार आहे. तुम्हाला पाण्याची कमतरता शरीरात भासणार नाही आणि तुम्ही आपलं सकस संतुलित आहार घेत चला. मी म्हणतो आजच तुम्ही तुमच्या आयडीने तुमचा सकस संतुलित आहार मागून घ्या. का तुम्हाला लवकर येणार आहे. तो सकस संतुलित आहाराने येणार आहे आणि तुम्ही जेवढं लेट करणार तेवढा रिझल्ट लेट येणार आहे. आपल्या शरीरासाठी, आपल्या स्वतःसाठी, आपल्या परिवारासाठी आपण न्यूट्रिशन घेणं खूप येस सर. गरजेचं आहे. थँक्यू सर. येस थँक्यू. नेक्स्ट. येस सर. थँक्यू सर. थँक्यू. सारिका मॅडम यांना या वर्कआउट सेशन मध्ये इन्व्हाइट केलं आणि त्यांना वर्कआउट करण्याची संधी दिली. त्याबद्दल दृश्य वेलनेस फॅमिलीकडनं मी अभिजित महाजन वेलनेस कोच सर्वांचं थँक्यू सर. थँक्यू सर. नेक्स्ट कोण आहे? सर आता तर रिझल्ट नाही तुम्ही घेऊ शकता.